तुमच्याही खात्यावर येणार का शेतकरी कर्जमाफीचे पैसे? जाणून घ्या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आणि नवीन नियम. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं इसे अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. खूप दिवसापासून शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत होते. नुकताच कर्जमाफीचा GR जाहीर झाला असून ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी चालणार, पैसे कधी जमा होणार आणि यासाठी कोणकोणत्या अटी आहेत याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी. या कर्जमाफीतील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. 2019च्या कर्जमाफीतील त्रुटी टाळण्यासाठी यावेळी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. मुद्दा, या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्डची KYC करणे सुद्धा अनिवार्य करण्यात आलेले आहे. मुद्दा, सध्या सहकार विभागाकडून पुढील 10 ते 15 दिवस कर्ज खात्याचे ऑडिट केले जाणार आहे. कर्ज खाते खऱ्या शेतकऱ्याचे आहेत ना याची कसून शहानिशा केली जाणार आहे. चौथा मुद्दा, जुने कर्ज, 2 लाखावरील कर्ज, OTS योजना, 2 लाखाच्या आतील कर्ज आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी अशा 5 ते 6 टप्प्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या बँकांना याद्या पाठवल्या जाणार आहेत. मुद्दा, साधारणतः 20 जूनपर्यंत याद्या फायनल होतील. त्यानंतर ज्या शेतकऱ्याची नावे यादीत होतील त्यांनी बँकेत जाऊन किंवा CSC सेंटरवर जाऊन KYC करावी लागणार आहे. पैसे कधी जमा होणार? 6वा मुद्दा असा आहे, KYC पूर्ण झाल्यानंतर नियमित कर्जदारांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट नियमित बँक खात्यात जमा होईल, तर थकीत कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित बँकेत जमा केली जाणार आहे. आचारसंहितेचा परिणाम. 7वा मुद्दा, विधान परिषदेच्या निवडणुकीचा आचारसंहिता संपल्यानंतर या प्रक्रियेला खरा वेग येईल. मात्र योजनेत काही बदल असल्यास थोडा विलंब लागू शकतो. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची होती, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. अशाच शेतीविषयक अचूक, जलद आणि नवनवीन माहितीसाठी आमच्या ईशा अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.